कुसुम वत्सल फाउंडेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मैत्री दिनानिमित्त एक झाड आईच्या नावाने या अनोख्या वृक्षारोपण अभियानाचं उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आलं। या उपक्रमातून आईप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे असा प्रभावी संदेश समाजाला देण्यात आला। कार्यक्रमामध्ये विविध सामाजिक संस्था, महिला संघटना, ग्रामस्थ, युवक, पर्यावरण प्रेमी आणि मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वृक्षारोपण केलं। प्रत्येक झाडाला आईच्या नावाची पाटी लावून त्याचं संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला। मैत्री दिनाचं औचित्य साधत निसर्गाशी मैत्री, पर्यावरणाची जबाबदारी हा संदेशही उपस्थितांपर्यंत पोहोचवण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये सरपंच जयश्री रामचंद्र काळोखे यांचे विशेष योगदान लाभलं। त्यांनी उत्कृष्ट नियोजन, मान्यवरांचं आत्मीय स्वागत, सन्मान, संपूर्ण कार्यक्रमाचा प्रभावी समन्वय तसेच सर्वांसाठी केलेली उत्तम व्यवस्था आणि अल्प उपहारामुळे कार्यक्रम अधिक संस्मरणीय ठरला। तसेच रामकृष्ण काळोखे, शिवाजी अण्णा मानकर, विद्याताई कोतवाल, विश्वस्त, कुसुम वत्सल फाउंडेशन ट्रस्ट, अनिरुद्ध चौधरी, सूर्यकांत घुणे, डॉक्टर सुविधा नाईक अध्यक्षा, भारत विकास परिषद, स्वारगेट शाखा, शिल्पा खंडागळे, प्रेसिडेंट IWC पुणे अपटाऊन आणि सौ सुनंदा ढेरे, प्रेसिडेंट पुणे विंग्स यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं। सर्वांचे एकजूट, समर्पण आणि सेवाभावी वृत्तीमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेतली आणि भविष्यातही अशा समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला। मी सुविधा नाईक, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष आहे। एक आईसाठी एक झाड अशी ही संकल्पना आज आम्ही इथे राबवली होती आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीची बरीचशी झाडं या गावामध्ये लावली आणि अगदी निसर्गाचं संवर्धन करूया या संकल्पनेतून आम्ही आजचा हा प्रोजेक्ट इथे पार पाडला आणि अतिशय खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट होता आणि निसर्गामध्ये तर फिरायला सगळ्यांनाच आवडतं, त्याच्यामुळे ते झाड आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी असं एक झाड दिलं आहे आईच्या नावाने आणि त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की आम्ही हे झाडाचं उत्कृष्टपणे संगोपन करणार आहोत। तर असा हा आजचा आमचा प्रोजेक्ट होता। कुसुम वत्सल फाउंडेशनच्या तर्फे आपण आईच्या नावाने एक झाड ही जी काही संकल्पना तुम्ही घेतली होती तो एक आगळा वेगळा खरंच उपक्रम आहे आणि तो उपक्रम असाच पुढे चालू राहावा अशी पण खूप इच्छा आहे। कारण यात जे एक या धरणीशी, या वातावरणाशी नातं जुळलं गेलं ते काहीतरी वेगळा होईल किंवा या निसर्गात काही त्याच्यातनं बदल घडू। उपक्रम होता कुसुम वत्सल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर वैशालीताई पाटील यांनी आज आईच्या नावाने वृक्ष लावण्याचा जो उपक्रम राबवला तो अत्यंत वाखाणण्यासारखा आहे। कारण भविष्यात पुढच्या पिढीला जर आपल्याला ऑक्सिजन पाहिजे असेल तर झाडं लावली पाहिजेत आणि ती झाडं लावण्याचा जो मूळ संकल्प त्यांनी केला तो अत्यंत असा स्तुत्य होता की त्यापासून आणि पुढच्या पिढीसाठी त्यांनी जी आत्ता जी काय पायाभरणी केली पुढच्या पिढीसाठी ती वाखाणण्याजोगी आहे। आणि आत्ता वैशालीताईंना जे डॉक्टरेट मानद किताब जो मिळाला तो खरं म्हणजे त्यांच्या कामातूनच त्यांना दिलेलं आहे अशी त्यांच्या कामातून अशी पावती दिसते त्यांच्या कामातून आणि जो दिला त्यांना तो किताब तो अत्यंत सर्वांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा हा संदेश असा आहे की ह्या जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण वृक्षारोपण खूप मोठ्या प्रमाणावर करतो। वृक्षारोपण झाल्यानंतर 3 महिने निसर्ग त्या झाडाची काळजी घेतो, पण त्याचबरोबर राहिलेले जे 9 महिने आहेत त्या प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक व्यक्तीने झाडं ज्यांनी लावलेली आहेत आणि ज्यांनी न लावलेली आहेत त्यांनी त्या झाडांचं संगोपन करण्यासाठी त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, खताची व्यवस्था असेल, त्या झाडाला लावलेली जाळी असेल, ह्या सगळ्या इतर गोष्टींचाही विचार करावा आणि त्या झाडाचं संगोपन करावं। आजच्या काळाची जी पर्यावरणासाठी गरज आहे ती वृक्षारोपण आणि वृक्षारोपण त्याशिवाय काही पर्याय नाही आहे। तर ही जी सरकारची जी योजना आहे, संकल्पना आहे एक झाड आईच्या नावाने, त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं। नमस्कार, कुसुम वत्सल फाउंडेशनचे संस्थापिका अध्यक्ष आहे। आज डावजे आणि कातवाडी ह्या गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम ठेवला होता। वृक्षारोपण म्हणजे फक्त वृक्ष देऊन येणे असं नाही आहे, तर आम्ही प्रत्येक घरामध्ये एका नागरिकाला 2 झाडं असं आम्ही त्यांना एक दत्तक झाडं दिली असे समजा आणि ती झाडं त्यांनी संगोपन करतील अशी शाश्वती त्यांनी आम्हाला दिली। त्यानंतर आम्ही त्यांना ती झाडं लावून दिली आज आणि झाड पण असं दिलं की नारळ, सागवान असेल, बांबू ट्री असतील
आंबा असेल, फणस असेल आणि आवळा असेल अशी झाडं दिलीत, कारण की ती झाडं त्यांनी जर आज संगोपन केलं तर उद्या जाऊन त्याचा अजून फायदा होईल. एक तर ग्रामपंचायतीला फायदा होऊ शकतो, या तर त्या नागरिकांना फायदा होऊ शकतो, फळं येतील, ते विकली जातील. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपण संकल्पना राबवली आहे आणि दरवर्षी आपण लाखो हजारो वृक्षारोपण करा असं म्हणतो, पण आम्ही स्वतः संकल्पनामध्ये आणलेलं संकल्प घेतलेला आहे की दरवर्षी कमीत कमी 1000 झाडांची वृक्षारोपण झाली पाहिजे, कारण की ऑक्सिजन हा खूप कमी मिळतोय आणि लोकांच्या तब्येती खराब व्हायला लागलेल्या आहेत, श्वास घेणं मुश्किल होतंय, कारण की शहरामध्ये फक्त आणि फक्त सिमेंटचेच मोठ्या मोठ्या इमारती तयार होत आहेत, पण झाडं झुडपं असं काही दिसत नाही. म्हणून तुम्ही घरी लावा, टेरेसवर लावा, बगीच्यात लावा, कुठेही लावा, पण झाड हे लावलं पाहिजे. झाडाने खूप काही फरक पडतो आणि माझी समाजाला एकच विनंती आहे, जास्तीत जास्त झाडं कापू देऊ नका. आव्हान करा की झाडं कापू देऊ नका, कारण की एक झाड आज इथे लावलं तर ते खूप वर्ष लागतात मोठं व्हायला. आणि रस्त्यांवर आम्ही बघतोय तर रस्त्यांवर खूप मोठी मोठी झाडं कट करून ठेवलेली आहेत आणि सिमेंटचे रस्ते बनत आहेत. पण सिमेंटचे रस्ते बनत असतील तरी सरकारला माझं एकच विनंती आहे की रस्त्यामध्ये जर झाड आलं तर कट करा, पण आजूबाजूची जी झाडं आहेत ती कट करू नका प्लीज. थँक्यू सो मच. आम्हाला खूप काही असं गावांसाठी करायला आवडेल, पण बऱ्यापैकी संधी आम्हाला मिळत नाही. पण आम्हाला राम काळोखे सरांनी आणि शिवाजी मानकर अण्णा आणि जयश्रीताई काळोखे सरपंच ताई त्यांनी जी आम्हाला संधी दिली ती अतिशय सुंदर होती.